परशु एक काम करायचं, जानकी आणि आर्यन संदर्भातली सगळी माहिती मिळवायची आणि मला सांगायची. एवढं सोडून दुसरी 100 कामं सांग, आता करतो. नाही ऐकायची सवय नाहीये मला परशु. अरे दादा, तुला नाही म्हणण्याची माझ्यात हिंमत बी नाही. पण काय आता? अरे म्हणजे ते नको रे. ते कसं आहे, अवघड जागेचं दुखणं आहे ते. म्हणजे जानकी बहिणींबद्दल आर्यनबद्दल काय सांगायला लागलो की नाही, राधिका मॅडम वस्कना अंगावर येणार माझ्या. म्हणून म्हणलं त्यापेक्षा आर्यनच्या तंगड्या गळ्यात घालायला सांग, थोबाड फोडायला सांग, आता जाऊन करून येतो. ते कधीतरी करावं लागणारच आहे, पण इतक्यात नाही. आता तुला सांगितलं तेवढं काम कर फक्त, बस. एका व्यक्तीला एक निरोप द्यायचा आहे. कोणाला? आणि आता यावेळीस? हो, तुझ्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला सांग, यापुढे माझी रूम मी त्याच्याबरोबर शेअर करू शकत नाही, त्यामुळे तिने स्वतःची व्यवस्था पाहावी. मला माफ करा, मी नाही सांगू शकत तिला, कारण हा तुम्हा नवरा बायकोतला प्रश्न आहे. मी त्यात उगीच नाक खुपसणार. मी तुला तुझं एक्सपर्ट ओपिनियन द्यायला इथे नाही बोलवलंय, फक्त एक निरोप इकडून तिकडे द्यायला सांगितलंय. मला निरोप कळला. नरसिंहराव, काय चाललंय हे? हा आमच्या नवरा बायको मधला प्रश्न आहे. तू नाक खुपसण्याची गरज नाही. मला माहिती आहे अमृता, तू माझ्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतलायस. हे बघ अमृता, आपल्या नात्यात असा दुरावा यावा ही जानकीचीच इच्छा असणार. जानकीची माझ्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती, त्याला मी तरी काय करणार अमृता? अमृता, तिने जाणीवपूर्वक खेळलेली खेळी आहे ही. प्लीज समजून घे. तू जर आली नाहीस ना तर मग मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. कारण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी वाट पाहतो ना तुझी. तू रात्री इथे झोपली होतीस? चांगलं. तुझ्या भावासाठी ही दुसरी वळकटी इथेच घालत जा. म्हणजे कसं आहे, तुम्हा दोघांनाही तुमची लायकी एकत्रच कळेल. हो ना? जेव्हा माझ्या नशिबात गादी आली ना, तेव्हा सुद्धा माझ्या या वळकटीवर तेवढंच प्रेम होतं. मग तेच प्रेम आता वाढव, कारण आयुष्यभर तुला आता याच वळकटीवर झोपायचंय. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तुला हवं ते बोल, सगळं ऐकायला तयार आहे मी. हवं ते कर. मी नाही राहू शकत इथे बाबा. मी रात्रभर याच गोष्टीचा विचार करत होते की नक्की माझं घर कोणतं आहे, हे की ते. जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता ना, तेवढंच मम्मा सुद्धा करतात. मम्मा म्हणजे युगंधरा सरतापे. तिला कोणी मामा म्हणणे इतकी लायकी आहे का तिची? बाबा, मम्मांबद्दल हाच प्रश्न जर दुसऱ्या कोणी विचारला असता ना, तर मी वेगळ्या भाषेत उत्तर दिलं असतं. पण तुम्ही आणि मम्मा माझ्यासाठी सारखेच आहात. कोणीही प्रेम करावं इतक्या योग्यतेची ती माणसं नाही आहेत. ऐक माझा अमृता. बाबा, मी आर्यनच्या नावाचं कुंकू लावते आणि शेवटी मी माझ्या आईचीच मुलगी आहे ना. तिने शेवटपर्यंत तुमच्यावर मनापासून प्रेम केलेलं मी पाहिलंय. तिने माझ्यावर इतकं प्रेम केलं कारण मी त्या योग्यतेचा होतो. आर्यन बाबत तू हे खात्रीनं बोलू शकतेस? सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे, पण याला मी माझ्या नशिबाचे भोग समजेन आणि ते भोग मला त्या घरी जाऊनच भोगले पाहिजे.